लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते. आत्ताच 2 वाजता तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये तसेच काही बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात आलेले आहे. अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात तात्काळ हे पैसे जमा करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ फोन करून सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता सर्वांनाच लाभ देण्यात यावा, तसेच आता सर्वांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे. काय आहे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर चॅनलला छोटंसं एक सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो मे महिन्याचा हप्ता आहे तसेच मे व जून या 2 महिन्याचा काही लोकांना तसेच काही लाडक्या बहिणींना एप्रिल व मे या महिन्याचा हप्ता जो आहे तर तो जमा करण्यात आलेला आहे. तसेच आता सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रुपये 1,500 आत्ताच 2 वाजता जमा करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ आपली खाती आता चेक करायची आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांना तसेच कोणकोणत्या तालुक्याला याचा लाभ मिळालेला आहे हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये पहिला तालुका आहे तो म्हणजेच संभाजीनगर. संभाजीनगरला 2:18 ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. ही माहिती जी आहे तर ती आपल्यापुढे येते आहे. त्यानंतर अहिल्यानगरला देखील 2 वाजता आज जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. अमरावती व बीड या जिल्ह्यांना देखील ट्रान्झॅक्शन आज झालेलं आहे. रायगड तसेच रत्नागिरी यांना देखील DBT प्रणालीमार्फत सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन आज महाराष्ट्र शासनाकडून महिला व बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांच्या अंतर्गत ट्रान्झॅक्शन करण्यात आलेलं आहे. पुढील तालुका आहे यवतमाळ, वाशिम, बुलढाणा तसेच गडचिरोली या देखील 4 जिल्ह्यांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे. भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर व वाशिम याला देखील लाभ मिळालेला आहे. तसेच आपण कोणत्या जिल्ह्यातून आहात ते पटापट कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्हाला लक्षात येईल की तुम्हाला लाभ मिळाला आहे की नाही. जर पैसे आले असतील तर तात्काळ आम्हाला कमेंट करा, जेणेकरून कळेल की इतरांना देखील. म्हणजे जर तुम्ही पुण्यावरून असाल तर पुणे रुपये 1,500 रुपये 3,000 जमा असा मेसेज करा, जेणेकरून इतर पुण्यातील महिलांना ही माहिती कळेल. तर बघा, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश केला गेला आहे. तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या देखील जिल्ह्यांचा आज झालेल्या पैसे वाटपामध्ये समावेश केला गेला आहे. त्याचबरोबर धाराशिव तसेच धुळे या जिल्ह्यांचा देखील इथे समावेश झालेला आहे. नाशिक तसेच मुंबई सबर्बन आणि मुंबई शहर या देखील जिल्ह्यांचा आता इथे समावेश झालेला आहे. तर मुंबईच्या देखील लोकांसाठी आनंदाची ही बातमी आहे. चंद्रपूर या जिल्ह्याचा देखील इथे समावेश झालेला आहे. तसेच वर्धा व अमरावती या जिल्ह्याचा देखील इथे समावेश झालेला आहे. भंडारा, बुलढाणा या देखील जिल्ह्यांचा इथे समावेश झालेला आहे. तसेच गोंदिया व गडचिरोली या देखील जिल्ह्यांचा या आजच्या पैसे वाटपामध्ये समावेश झालेला आहे. आता उर्वरित जिल्ह्यांची माहिती आपण पाहूया. हिंगोलीचा देखील इथे समावेश झालेला आहे. तसेच जालना व जळगाव या देखील जिल्ह्यांचा आता समावेश करण्यात आलेला आहे. लातूर व मुंबई शहर याचा देखील समावेश झालेला आहे. तसेच नागपूर या देखील जिल्ह्याचा आता आजच्या पैसे वितरणामध्ये समावेश झालेला आहे. तर आपण कुठल्या जिल्ह्यातून आहात पटापट इथे कमेंट करायचं आहे. नांदेड तसेच नाशिक व नंदुरबार याचा देखील इथे समावेश झालेला आहे. परभणी व पालघर तसेच पुणे व रायगड या देखील जिल्ह्यांचा आजच्या पैसे वितरणामध्ये समावेश झालेला आहे. तर अत्यंत ही महत्त्वाची माहिती आहे. जर आपल्या कोणी
इतर मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. सांगली, सातारा तसेच सिंधुदुर्ग व सोलापूर या देखील 4 जिल्ह्यांचा आजच्या वितरणाच्या याच्यामध्ये समावेश झालेला आहे. तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओला पाहत चला.